प्रयत्न त्यांचा आहे की जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलाय की नाही असं वाटून जावं, कारण नागरिक कोणी समाधानी होईल अशी बिलकुल परिस्थिती नाही. विशेषतः आपण पाहतो की ज्यावेळेस केंद्रीय बजेट येतं त्याचं इंडेक्स काय, म्हणजे कशावरून ठरवायचं का हा अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय, आनंदाचं वातावरण आहे, प्रगतीचं वातावरण आहे. शेअर बाजार हे त्याच्या बाबतीतलं एक इंडेक्स असतो. दुर्दैवानं शेअर बाजारामध्ये कोणतीही चलपल नाही, कोणतंही आनंदाचं वातावरण नाही, ही परिस्थिती आहे. शेतकऱ्याकरता केलं, फार काही केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. दुर्दैवानं शेतकऱ्याकरता सुद्धा काही मदत झाली नाही. संपूर्ण मध्यम वर्ग जो आहे तो महागाईमध्ये होरपळतो आहे. अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा त्यामध्ये मिळालेला नाही. महागाईवर कोणता उपाययोजना नाही. राज्यांचे जे काही निधी असतो मिळाला पाहिजे, हक्काचा निधी त्यांचा, तो निधी सुद्धा थकलेला आहे. त्या बाबतीत सुद्धा राज्यांना दिलासा नाही. त्यामुळे प्रगतीला त्यांच्या अडचणी सगळ्या येणार आहेत. ही सगळी परिस्थिती अशी की निराशजनक बजेट, म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निराशजनक अशा प्रकारचं बजेट हे मांडण्यात आलेलं आहे. आता निर्णय मीडियाच्या सहाय्यातून हरलेल्या डावाचा जय जयकार कदाचित ते करतील. डाव हरलेले आहेत, जय जयकार करतील, पण तो खरा जय जयकार नाही असं माझं मत आहे.